नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली आणि माझ्या मैत्रिणींनो, ममता आर्ट फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते. बघा, साडीचा जो काठ असतो ना, पदर, त्या कापडापासून पदराच्या कापडापासून बघा मी एक छान अशी सुंदर बॅग डिझाईन बनवणार आहे. तर साडीचा काठपदरचा कापड आणि मध्ये फोम आणि खाली अस्तर असे तीनही फेब्रिक मी चारही बाजूने चौकोनमध्ये जॉईन म्हणजे शिलाई मारून बघा जॉईन करून घेतलेले आहेत. तर याचप्रमाणे हा एक पीस याच मेजरमेंटने मी दुसरा पीससुद्धा कट करून घेतलेला आहे. बघा, तर किती सुंदर आपला हा काठाचा कापड दिसत आहे. तर आपण बघा, घरी आपल्या छान छान साड्या असतात बघा काठपदरच्या वगैरे, तर त्याच आपण कापडापासून बघा किती सुंदर आपण बॅग डिझाईन तयार करू शकतो. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. तर चला, तर बघा आपण या कपड्याचं मेजरमेंट बघूया. तर बघू शकता तुम्ही बघा 12 इंच. तर बघू शकता 12 इंच या कापडाची उंची आहे बघा, आणि या कापडाची रुंदी आहे 14.5 इंच बघू शकता. तर जिकडून आपली रुंदी आहे बघा, जिकडून आपण 14.5 इंच घेतलेलं आहे तिकडूनच आता आपण बॅगसाठी आपण डिझाईन तयार करणार आहोत. तर त्यासाठी बघा आपण या पार्टला, या कापडाला बघा आपण याप्रमाणे फोल्ड करून आपण या कापडाचा मध्य काढायचा आहे. तर या प्रकारे आपण या कापडाचा मध्य काढायचा बघू. तर तुम्ही एकतर अशाप्रमाणे काढू शकता किंवा मग आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर आपल्याला 14.5 इंच आहे, तर 14.5 इंचाचा मध्य म्हणजे आपला 7.25 इंचावर येईल बघा. बघा माझा 7.25 इंचावर मध्य आलेला आहे. तर दोन्ही साईडला अर्ध्या इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. बघा, अर्ध्या इंचावर, इकडल्या साईडने अर्धा इंच, म्हणजे जिथून आपण मध्ये मार्क केलं होतं त्याच्या इकडल्या या साईडला अर्ध्या इंचावर आणि या साईडला अर्ध्या इंचावर त्याप्रमाणे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. बघा, ह्याला पकडून अर्धा कापड मोजल्यानंतर याचा मध्य आपल्याला काढायचा आहे. बघा, तुम्हाला लक्षात येतच असेल मी व्हिडिओमध्ये काय म्हणते ते, काय दाखवते आहे ते. तर हा जो आपला कापडाचा मध्य आहे आणि हे टोक आहे बघा या एका साईडचं, तर जो अर्धा भाग आहे आपला कापडाच्या पीसचा, तर त्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे बघा. तर हे दोन्ही साईडला आपल्याला असंच करायचं आहे. तर इथून इकडे पण आपल्याला त्याचा मध्य काढायचा आहे. बॅग स्टिचिंग करत असाल आणि नवीन शिकत असाल तर तुम्हाला संपूर्ण याबद्दल माहिती असावी यासाठी मी ही जी मार्किंग आहे ती तुम्हाला सविस्तर सांगत आहे बघा. तर आपल्या 7.25 मध्ये आलेला होता, तुम्हाला तर माहितीच असेल आपल्या 7.25 मध्ये आलेला होता. तर आपल्याला 7.25च्या अर्धा घ्यावा लागेल, म्हणजे 7च्या अर्धा आपला 3.5. तर 3.5च्या समोर आपल्याला एक रेष अशाप्रमाणे आपल्याला हा मध्य काढावा लागेल. तर बघा मी याप्रमाणे, तर बघा ही आपली 3.5 आणि त्याच्यासमोर मी एक रेष घेतला आहे बघा, एक रेष जास्त घेतली आहे. तर अशा प्रकारे मी इथे मार्किंग केलेली आहे. तर याच प्रकारे आपल्याला इकडल्या साईडला पण मध्य काढून घ्यायचं आहे. तर 7.25चा मध्य आपल्याला बरोबर 3.5च्या समोर एक रेष अशा प्रकारे आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे. तर या कापडाचा मध्य काढून घेतलेला आहे, म्हणजे अर्ध्या पीसचा मध्य आपल्याला मिळाला आहे. तर या कापडाच्या मध्यावर मार्क करून दोन्ही साईडला ज्याप्रमाणे मी अर्ध्या इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे त्याचप्रमाणे मी दोन्ही साईडला दोन्ही मध्यावर बघा अर्ध्या इंचावर दोन्ही साईडला मार्किंग करून घेणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे बघू शकता 1, 2 आणि 3. तर मी 3 ठिकाणी बघा मध्य काढून अर्ध्या इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे. आणि आता बघा, आता काय करायचं आहे आपल्याला, मध्याच्या समोरच आपल्याला रेषा आखून घ्यायची आहे. जे मधातली मार्किंग आहे ना त्यावरच आपल्याला रेषा आखून घ्यायची आहे. 4 इंचावर मी अशी रेषा आखून घेत आहे आणि मार्किंग करून घेत आहे बघा. 4 इंच जिथे आपल्या होईल तिथे मी मार्किंग करून घेत आहे. तर याच प्रकारे मी दोन्ही साईडला दोन्ही मध्यावर मी याचप्रमाणे करून घेणार आहे. 4 इंचाची रेषा आखून घेणार आहे. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, आता हा मध्यावर आपण रेषा 4 इंचाची आखून घेतली आहे. तर आता हे दोन जे आपण मार्किंग करून घेतलं आहे दोन्ही साईडला अर्ध्या इंचावर, तर ह्या मार्किंगची रेषा आपल्याला तिरप्यामध्ये या रेषेला, या मधातल्या रेषेला जोडून घ्यायची आहे बघा याप्रमाणे. तर बघू शकता तुम्ही हे बघा. तरी दोन्ही मार्किंगला रेषा अशी तिरपी रेषा करून आपल्याला या मधल्या रेषेला बघा जोडून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही आपल्या तीनही मार्किंग आता तयार झालेलं आहे. तर याच प्रकारे आपण आता दुसऱ्या पीसवर सुद्धा अशाच प्रकारे आपण मार्किंग करून घेऊया. तर बघा
ही आपली पहिल्या पिसावरची मार्किंग आणि ही दुसऱ्या पिसावरची मार्किंग. तर मी याच प्रकारे या पिसावर सुद्धा मार्किंग करून घेतलेली आहे. तर आता चला आपण आता पुढची प्रोसिजर बघूया. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, हा कापड आपल्याला जी हे मार्किंग केलेली आहे बघा, तर आपल्याला याच मार्किंगवर आपल्याला अशा प्रकारे तिरप्यामध्ये कापड हा कट करायचा आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे बघा, जिथून आपले 4 इंच आहेत आपण मार्क केलेला आहे तिथपर्यंतच आपल्याला हा कापड आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कापड कट करून घ्यायचं आहे. आपल्याला अशा प्रकारे तिरप्यामध्ये हा कापड जिथून आपण मार्किंग केले तिथं असा कट करून घ्यायचा आहे. तर याच प्रकारे आपण आता दुसरा कापडसुद्धा कट करून घेऊ. तर हे बघा, दोन्ही पार्ट माझे हे कट करून झालेले आहेत. तर चला आपण आता मशीनकडे जाऊया. तर बघा, आता आपण हा जो कापड तिरप्यामध्ये कट केलेला आहे बघा, तर या 2 कापडाला आपण असं बघा, हा एक कापड आपल्याला असा यावर फोल्ड करून बघा, यावर फोल्ड करून आपल्याला अशी तिरप्यामध्ये शिलाई मारून घ्यायची आहे बघा. तर बघा, मी आता 1/2 इंचावर शिलाई मारून घेतलेली आहे. आणि महत्त्वाची टिप म्हणजे आपण हा कापड इथे कट केलेला असतो आणि कट करून त्यावर आपण शिलाई मारून घेत असतो, त्यामुळे आपल्याला येथे 3-4 वेळेस चांगली बारीक शिलाई देऊन घ्यायची. तर बघा, याच प्रकारे मी आता ह्या दोन्ही साईडला आणि त्या दुसऱ्या पीसला पण शिलाई मारून घेते. तर बघा, या प्रकारे आपण ही तिरपी रेषा आखून बघा, याप्रमाणे आपल्या कापडाला बघा असा आकार आलेला आहे. तर आपण तिरपी रेषा देऊन घेतलेली आहे आणि 2 ते 3 शिलाई आपण बारीक देऊन घेतलेल्या आहे. तर यामुळे काय होईल की ही शिलाई आपली उसवणार नाही आणि मजबूत आणि टिकाऊ आपली शिलाई राहील. तर बघा, याचप्रमाणे मी दुसरा पीससुद्धा तयार करून घेतलेला आहे बघा. दोन्ही पीस आपले याप्रमाणे आता तयार झालेले आहेत. तर आता आपण काय करणार आहोत बघा, तर आता आपण एका पीसावर बघा खालच्या साईडने बघा, ही झाली वरची साईड. आता खालच्या साईडने आपण बघू शकता तुम्ही, खालच्या साईडने आपण दोन्ही टोकांवर बघा, हा टोक आणि हा टोक, आपण दोन्ही टोकांवर 1 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत बघा. तर मी बघा 1 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि या साईडला पण 1 इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे. तर बघू शकता, तर हा जो आपण 1 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे ना, तर याला असा गोल आकार द्यायचा बघा. या तर बघू शकता अशा प्रकारे आपला हा आकार तयार झालेला आहे बघा, गोल. तर आता आपण काय करायचं आहे बघा, की हा जो वरती गोल आकार आलेला आहे बघा, आपण शिलाई मारल्यामुळे हा गोल आकार आलेला आहे. तर आपण याला हलकं 1/2 इंच बघा, 1/2 इंच आपण येथे आपण कट करून घेणार आहोत याप्रमाणे. तर बघू शकता याप्रमाणे मी 1/2 इंच कापड इथून कट केलेलं आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या पीसवर सुद्धा करून घ्यायचं आहे. तर आता बघा, आपण हे साडीची जी काठ असतो, तर त्या काठातून मी बघा असा सोनेरी कापड काढून घेतलेला आहे बघा, सोनेरी कापडाची पट्टी. तर हीच पट्टी मी आता याला सुंदर लूक येण्यासाठी लावून घेणार आहे. तर बघा, ही पट्टी लावल्यामुळे आपल्या बॅगला छान लूक येईल. तर बघा, मी या प्रकारे अशी पट्टी जॉईन करून घेते, शिलाई करून घेते आणि त्यानंतर ही पट्टी आपण अशी फोल्ड करून बघा, याच प्रकारे आपण डबल फोल्ड या साईडला फोल्ड करून या प्रकारे आपण अशी जॉईंट करून घेणार आहोत बघा. तर या प्रकारे आपली ही पट्टी लावली जाईल. तर बघा, आता आपली ही पट्टी लावून झालेली आहे. तर बघा, पट्टीने एक छान लूक येत आहे आपल्या बॅगला. तर आता आपण काय करणार आहोत, येथे बेल्टसाठी आपण मार्क करून घेणार आहोत. तर बेल्ट लावण्यासाठी आपल्याला हा कापड असा दुमडून बघा फोल्ड करून याचा मध्य काढून घ्यायचा आहे. तर बघू शकता याचा मध्य येथे आलेला आहे. तर याच्या आता बरोबर बघा, याच्याबरोबर 2.25 इंच आणि इकडल्या साईडला 2.25 इंच बघा आपल्याला बेल्ट बघा या प्रकारे लावायचे आहेत. तर येथून आपल्याला अर्धा इंच खाली बघा मी हातानेच मार्किंग करून घेत आहे. इथे चौकोनी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि या ठिकाणी पण. तर अशा प्रकारे आपली बेल्ट लावून तयार होतील बघा. तर बघा, आता आपले बेल्ट लावून झालेले आहेत बघा दोन्ही पार्टला. तर आता आपण इथे
चेन लावून घेणार आहोत. तर बघू शकता आता आपली बॅग बिलकुल रेडी झालेली आहे बघा. मी चेन लावून घेतलेली आहे आणि पूर्ण शिलाई मारून घेतली आहे बघा उलट्या साईडने. तर आता आपण या बॅगेला सरळ करून घेऊया. बॅग बघा छोट्या मोठ्या कार्यक्रमात, लग्न समारंभात वगैरे नेऊ शकता. बघू शकता किती सुंदर आपली अशी बॅग तयार झालेली आहे बघा. आणि हा पदराचा कापड असल्यामुळे याला शायनिंग पण खूप छान आहे बॅगेला. आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण कोणतीही बॅग शिवताना जे आपण बेल्ट आपण स्टिच करतो तर त्याला 3-4 शिलाई मारून बेल्ट स्टिच करायचे आहेत. कारण त्यामुळे आपल्या बेल्टवर आपल्या बॅगेचा भार अवलंबून असतो. आपण जे काही सामान ठेवतो आपल्या बॅगेमध्ये तर बेल्टवर अवलंबून असतो. त्यामुळे बेल्टला 3-4 शिलाई मारून अटॅच करून घ्यायचा आहे. आणि आतमध्ये पण 3-4 शिलाई मारून आपल्याला बॅग अटॅच करून घ्यायची आहे. त्यामुळे काय होते की आपली बॅग मजबूत आणि टिकाऊ अशी तयार होते. तर घरच्याच कापडातून आपली ही बॅग आपण तयार केलेली आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? यूजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय बाय. जय महाराष्ट्र.